सो अ, मन सो नमस्कार मंदारजी. सो आजच्या आपल्या चैत्रीय नवरात्रीच्या 5व्या दिवसाच्या आवर्तनाच्या वेळेला आपल्याला मंदार कुलकर्णी हे स्पीकर लाभलेले आहेत. सो मंदारजी खूप खूप धन्यवाद तुमचे. अ, मंदारजींबद्दल मी थोडीशी ओळख करून देते आणि मग ते सविस्तर आपल्याशी बोलतीलच. सो मंदारजी हे आय-टी इंजिनिअर आहेत आणि एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. गेल्या 3 वर्षांपासून त्यांना अध्यात्म आणि ज्योतिष या विषयांमध्ये विशेष रुची निर्माण झाली आहे आणि त्या क्षेत्रात ते सातत्याने अभ्यासही करत आहेत. विशेषतः त्यांना वसिष्ठ ऋषी यांच्या सिद्धांतामध्ये खोलवर आकर्षण वाटले आहे आणि त्या आधारित ते चक्र आधारित ज्योतिषाचा अभ्यासही आणि अभ्यासाचा प्रयोग करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच आध्यात्मिक साधना आणि ज्योतिषशास्त्र यांचा समतोल ते साधत आहेत. ते ज्ञान वाढवण्याचा आणि इतरांना मार्गदर्शन करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. तर आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं, की त्यांची वाटचाल आणि ह्या विषयाबद्दलची त्यांची रुची आणि या विषयाबद्दलची त्यांची साधना कशी सुरू आहे आणि ते ह्याच्यामध्ये कसे पुढे जात आहेत. नमस्कार मंदारजी, आता तुम्ही सुरू करू शकता. आणि आपण हा कॉल रेकॉर्ड करतो आहे सो दॅट पुढे कुणालाही ह्याच्याबद्दल असं समजून घ्यायचं असेल, ऐकायचं असेल तर ते परत ऐकू शकतात. धन्यवाद मंदारजी. मंदारजी तुम्ही म्यूट आहात. तुम्हाला अनम्यूट करा. ओके. मी म्हणत होतो मी व्हिडिओ ऑफ करतो आणि प्रेझेंटेशन शेअर करतो. सो हो चालेल. हो चालेल. आजचा आपला विषय आहे चक्र आणि यात्रा. सो चक्र म्हणजे काय, तर शरीरातील ऊर्जा केंद्र आणि त्या ऊर्जा केंद्रांचा आणि त्या यात्रांचा कसा संबंध आहे ते आज आपण बघणार आहोत. तर ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट स्लाइड म्हणजे ते क्लिअर होईल जास्त. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. हे आपण मागच्या सेशन मध्ये पण बघितलं होतं की मूलाधार पासून सहस्रारापर्यंत 7 चक्र असतात आणि 7 चक्रांची जी मांडणी आहे, जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे, हे आज आपण प्रूव्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. ऍट द एंड ऑफ द सेशन म्हणजे या सत्राच्या शेवटी तुम्हाला काय मिळेल ह्या सेशन बद्दल, तर एक आध्यात्मिक स्थळांची यादी की कोणत्या सिक्वेन्स मध्ये कोणत्या स्थळांना आपण भेट द्यायला पाहिजे आणि गतीकडून प्रगतीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे काय. तर सपोज मी आता सध्या 2 BHK अपार्टमेंट मध्ये राहतोय आणि मला घर बांधायचंय, तर मी ज्या स्पीडने 2 BHK अपार्टमेंट बांधले, कन्स्ट्रक्ट झालेलं असेल विथ न्यू टेक्नॉलॉजी, काय होईल की मी माझा बंगलो सुद्धा खूप फास्ट स्पीड मध्ये बांधू शकेन. पण काय होईल त्या जर आणि तो बंगला खूप सुंदर असेल, त्याच्यामध्ये मला एसी असेल, सोफा असेल, बेड असेल, एव्हरीथिंग इज फाईन, सगळं खूप छान छान असेल, पण मला झोपच येत नसेल, तर एवढं सगळं करून त्याचा उपयोग आहे का, तर अजिबात नाही. त्याच्यामुळे आपल्याला गतीकडून प्रगतीकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे कोण आपल्याला कोणी सांगण्याचा प्रयत्न केलाय, तर शंकराचार्य जर तुम्ही बघितलं तर त्यांनी काय केलंय की पूर्ण भारतभर परिक्रमा केल्या. तसंच नवनाथ त्र्यंबकेश्वरनं निघाले ते नेपाळच्या पशुपतीनाथापर्यंत त्यांचा प्रेझेन्स आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही स्थानाला जा, तिथे नवनाथांचा एक्झिस्टन्स आहे. शंकराचार्यांचा त्यांनी तिथे दर्शन घेतलेलं आहे. तसंच रामदास स्वामींचं आहे आणि तसंच नामदेव महाराजांचं पण आहे. नामदेव महाराजांना तर विठ्ठल रोज भेटायचा आणि विठ्ठलांनी स्वतः सांगितलं की तुम्ही जा आणि परिक्रमा करा. जेव्हा नामदेव महाराजांनी विचारलं की मी का करू परिक्रमा, तर त्यांनी सांगितलं जे जे तू ह्या मूर्तीत बघतोयस ते अख्ख्या ब्रह्मांडात आहे आणि तेच तू जाऊन बघ आणि तिथली ती एनर्जी, तिथली ती शक्ती तू आत्मसात कर. तर हे ऑब्जेक्टिव्ह आहे आजच्या सेशनचं आपलं. आज थोडक्यात आपण काय करणार आहोत, तर प्रत्येक चक्राचं डोर ओपन करायचंय आणि त्या चक्राच्या आतमध्ये काय हे आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. इथे आपल्याला खूप रेफरन्सेस लागणार आहेत आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही खूप फोकस देऊन हे बघा, ऐका. तर तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला लिंक लागतील, अदरवाईज तुम्ही कम्प्लिटली डिलिंक व्हाल इथे. मागच्या सेशन मध्ये आपण जे बघितलं होतं की एक यज्ञकुंड बघितला होता, त्याच्यामध्ये अग्नी बघितला होता. म्हणजे यज्ञकुंड जे
प्रज्वलित आहेत असं यज्ञकुंड आपण बघितलं होतं. त्यावेळेस आपण जे डिफाईन केलं होतं मांडुक्य उपनिषदाचा रेफरन्स घेऊन, तो सगळ्यात खालचा जो लेअर आहे तो स्थूल देहाचा आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे ते स्थूल देह. दुसरं शरीर आपण बघितलं होतं ज्याच्यामध्ये आपल्याला स्वप्न पडतात, तो स्वप्न देह किंवा ह्याला वात पित्त कफ, वात पित्त आणि कफ असं पण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरा जो देह आपण बघितला होता तो कारण देह बघितला होता. त्याच्यामध्ये ज्या तुमच्या इच्छा असतात, ज्या आपल्या इच्छा असतात त्या तिथे असतात आणि इच्छांचं समर्पण किंवा इच्छांना जाणणं हेच म्हणजे काय, तर आपण जातोय ब्रह्म शरीराकडे आणि ते चौथं शरीर आहे किंवा त्याला सूर्य शरीर पण म्हटलंय. मग आता ह्या पूर्ण 4 शरीरांमध्ये आपण काय करतोय की हे 7 चक्र, ह्या 7 चक्रांना ह्या 4 शरीरामध्ये आपण डिवाइड करतोय. तो आपण म्हणजे इट्स ते ऑलरेडी ऋषीमुनींनी सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी हे असं फिटमेंट दिलेलं आहे. तो मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्र जे तुम्हाला खालचे 2 चक्र दिसतात, ऑरेंज कलरचं आणि रेड कलरचं, हे चक्र स्थूल देहाचं चक्र आहे. त्याच्यानंतर एकच चक्र आहे जे स्वप्न देहामध्ये मणिपूर चक्र, आणि इथे वास असतो तो विष्णूचा असतो. तो विष्णूच्या नाभी कमळामधून जे ब्रह्मांड निर्माण होतं, जी पृथ्वी निर्माण होते, ते जे चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र. त्याला तो स्वप्नदेह रिप्रेझेंट करतो. त्याच्यानंतरचे जे 2 चक्र आहेत, एक आहे इथं तुम्हाला पिवळ्या कलरचं दिसत झालं आणि ग्रीन कलरचं, हिरव्या कलरचं, ते एक अनाहत चक्र, सॉरी ग्रीन आणि ब्लू कलरचं अनाहत चक्र आणि विशुद्धी चक्र आहे. त्याच्यानंतर शेवटचे जे 2 चक्र आहेत, एक आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र. तर हा रेफरन्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल, हे पुढे आपल्याला लागणार आहे. तर इथे काय कुणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, मी पुढच्या स्लाइड वरती जातो. आता इथे 5 ग्रंथांचे रेफरन्स घेतलेत मी या स्लाइड्स तयार करताना, आणि क्रेडिट गोज टू मृणालिनी. तिने जर पुश केलं नसतं तर मी अभ्यास केला नसता. लघु सिद्धांत कौमुदी हा जो ग्रंथ आहे हा वरदाचार्यांचा ग्रंथ आहे. ह्याच्यामध्ये 2 ग्रंथांची ही एक समरी आहे. जो पहिला ग्रंथ आहे तो महेश्वर सिद्धांत म्हणतात त्याला, आणि दुसरा आहे ऋषी पाणिनींचा. त्या दोन्ही ग्रंथांमध्ये महेश्वर व्याकरण हे जेव्हा शंकराच्या डमरूतून जेव्हा संस्कृतातले शब्द बाहेर पडले, त्याच्यानंतर जे ऋषी पाणिनींनी त्याचं व्याकरण निर्माण केलं, त्याच्यामधनं जो ग्रंथ तयार झाला तो लघु सिद्धांत कौमुदी. आणि ह्या ग्रंथामधनं आपण तिथले स्वर आणि व्यंजन ह्या 2 गोष्टी आपण ह्या ग्रंथामधनं घेतल्यात. त्याच्यानंतर दशमहाविद्या तंत्रसार हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये देवीचं आणि विष्णूचं जे मॅपिंग आहे, 1 to 1 मॅपिंग, हे या ग्रंथामध्ये त्यांनी खूप छान डिफाईन केलं आणि त्याचे खूप रिझनिंग जे दिले ते खूप सुंदर दिलेलं आहे. त्या गोष्टी आपण इथनं घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा जो ग्रंथ आहे तो आहे षटचक्र दर्शन व भेदन. इथे चक्र आणि चक्रासाठी असणाऱ्या गोष्टींचं जे डिटेल वर्णन आहे ते तिथनं आपण घेतलेलं आहे. एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे की चैतन्याचा, तो मुद्गल पुराणातून घेतलेला आहे, आणि पूर्ण स्ट्रक्चर जे उभं आहे ते मांडुक्य उपनिषद या ग्रंथावरती उभं आहे. इथे कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ओके. त्याच्यानंतर अजून एक प्री आहे की जे सगळ्यांना लक्षात ठेवायचंय. पंचायतन म्हणजे 5 देवांचा समूह आहे. इथे 5 देव म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश, ह्या 5 तत्वांना ते रिप्रेझेंट करतात. तुम्ही स्वतःच देवघर बघू शकता. देवघरामध्ये जो तुमचा इष्ट देव असतो किंवा कुलदैवता असते ती मध्यभागी असते आणि त्याच्या 4 बाजूला 4 देव असतात. तर इथे 5 संप्रदाय जे पूर्वकालीन काळापासून चालत आलेले आहेत. सूर्य संप्रदायिक म्हणजे राम आपण जेव्हा म्हणतो तेव्हा राम हा सूर्यवंशी होता, क्षत्रिय होता. तसंच देवीला ज्याची देवता कुलदेवता देवी आहे ती कुलदेवी किंवा तिला शाक्य संप्रदाय म्हणतात. त्याच्यानंतर शैव संप्रदाय म्हणजे जिथे शिवाला मध्यभागी किंवा इष्टदेव त्यांची कुलदेवता शिव असते आणि बाकी 4 देव 4
दिशांना असतात. सो ऑफकोर्स आपण इथे तत्वांबद्दल बोलतोय की जे 5 तत्व आहेत त्याच्यातल्या कोणत्या तत्वाला तुम्ही प्रयत्न करता तुम्ही फॉलो करण्याचा. तसंच गणपती आहे ज्याला गाणपत्य संप्रदाय म्हणतो आपण, आणि विष्णू म्हणजे वैष्णव लोक. तर मी पुढे जाण्याच्या आधी हे क्लिअर आहे का? ओके. हो. सॉरी, नाही मला नाहीये क्लिअर, सॉरी. ओके. काय प्रश्न? मला परत एकदा एक्सप्लेन करणार का की 5 गट काय आहे? परत एकदा जस्ट सांगा ना, मला नाही समजलं. हो. तुम्ही गणपती आणि शिव आणि विष्णू, देवी आणि सूर्य असं वर लिहिलंय ना? हा, आणि खालती जे तुम्ही चित्र ते सगळे त्याप्रमाणेच केलेले आहेत का ग्रुप्स म्हणजे? ग्रुप म्हणजे मला जसे मी शोधत होतो आणि जसे जसे मिळाले मी तसे तसे इथे पुटअप करत गेलोय. ओके, तर सॉरी. ह्या सिक्वेन्स मध्ये नाहीये. तर फक्त बरं. ते आपल्याला महत्वाचा पॉइंट हा आहे की 5 तत्व आणि 5 देव. तर तुम्ही 5 तत्व आणि 5 देवता असं आहे का ते? 5 देवता. ओके. त्याच्यातल्या कोणत्या तत्वाला तुम्ही फॉलो करताय तसं ओके. तुमचं बिहेवियर आणि तसा तुमचा ब्रह्म असतो. ते हां. आपण बघूया. ओके. ओके, थँक यू. मग अजून एक प्री रिक्विजिट जे लक्षात ठेवायचं आहे की बीज म्हणजे काय? तर आपण एखादा वटवृक्ष जो असतो त्याचं बी अगदी छोटं असतं आणि ते बी आपण जेव्हा जमिनीमध्ये पेरतो त्याला खत पाणी देतो तेव्हा काय होतं त्याचा परत वटवृक्ष तयार होतो. तर अनंत कालापासून अनंत ऋषींनी किंवा अनंत साधकांनी जो अभ्यास करून जी उपासना करून जे जे बीज मंत्र तयार केलेत ते बीज मंत्र त्यांनी पुढच्या जनरेशनला अगदी सहज रेडी करून दिलेत आणि ते आपल्याला इथे बघायचे की आपण जेव्हा एखाद्या चक्राचं आपण दार ओपन करतो किंवा एखाद्या चक्राच्या आतमध्ये झाकून बघतो तेव्हा त्या चक्रांमध्ये कोणते बीज आहेत आणि ते बीज आहेत साधारण त्यांची संख्या आहे 50 ते 52 आहेत. ते वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळे बीज दिलेत पण सर्वोच्च बीज मंत्र जो आहे तो आहे ओम आणि तेच आपण आज थोडं डिटेलिंग मध्ये आता बघणार आहोत. तर आता सुरुवातीला थोडं हाय लेवल बघूया की चक्र आणि पुरी म्हणजे 7 चक्र आहेत आणि त्याच्या 7 पुरी आहेत. इथे जर आपण बघितलं तर मूलाधारापासून स्थूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार. हे बहुतेक सगळ्यांना माहिती असेल मी हे कन्सिडर करतो आणि नसेल तर हे 7 चक्र आहेत आणि त्याचे असोसिएटेड हे 7 प्लेसेस आहेत किंवा 7 शहर आहेत, 7 स्थळ आहेत. मग आता मूलाधाराचं जे स्थळ आहे ते हरिद्वार आहे. मग हरिद्वारच का? दुसरं का? कोण? चेन्नई का नाही? मुंबई का नाही? तर हरिद्वार काय की कुंडलिनी शक्ती जी आहे ती 3.5 वेटोळे घालून त्याच्यानंतर तो जो नाग असतो किंवा स्नेक असतो तो वरती सरकतो. तसंच गंगेचा उगम जो आहे तो 3.5 वेटोळे घेऊन जेव्हा तो शांत होतो ती जी जागा आहे ती हरिद्वार आहे. आणि हे क्षेत्र जे आहे किंवा ह्या जागेला मूलाधाराचं क्षेत्र म्हणलं जातं. मग आपण काय काय समजून घेण्याचा प्रयत्न करतो की मला जर फक्त चक्रांची यात्रा करायची असेल तर मला ह्या 7 शहरांना किंवा ह्या 7 स्थळांना ह्या 7 स्थळांच्या जागी जाऊन मला साधना करावी लागेल. तर मी लवकरात लवकर काय होईल की हे चक्र ऍक्टिव्हेट होतील माझे आणि मी मोक्षाच्या डायरेक्शनला मोक्षाकडे जाण्याचा ऊर्ध्वगतीला जाण्याचा मी प्रयत्न करेन. मग काय मी हे घरात बसून नाही करू शकत? डेफिनेटली तुम्ही घरात बसून करू शकता पण किती जन्म लागतील हे कोणालाच माहिती नाहीये. मग हेच अवॉइड करण्यासाठी काय केलंय सगळ्या संतांनी सगळ्या ऋषीमुनींनी स्पेशली शंकराचार्यांनी रामदास स्वामींनी काय सांगितलंय की तुम्ही त्या त्या जागी जा आणि त्या जागची जी शक्ती आहे ती शक्ती आत्मसात करा आणि तुम्ही तुमचे ऊर्ध्वगामी जो तुमचा प्रवास आहे म्हणजे मूलाधाराकडनं सहस्त्राराकडे त्याची स्पीड वाढवा, त्याची गती वाढवा, ती प्रगतीकडे जा. इथे कुणाला काही प्रश्न आहे का? ओके. तर ह्याच्यानंतर जेव्हा पंचांग निर्मिती झाली सगळ्यात सुरुवातीला पंचांग निर्माण करायचं असं ठरलं तर पंचांगाचे 5 अंग काय असतात? तर वार, त्याच्यानंतर योग, करण, तिथी आणि नक्षत्र हे 5 असतात. त्याच्यातला पहिला जो महत्वाचा प्रकार आहे किंवा जो महत्वाचा अंग आहे ते आहे वाराचं. तर तुम्ही आता इथे असोसिएट करू शकता की ते 7 चक्र आहेत
तेच 7 वार आहेत. त्याच त्याच ऊर्ध्व गतीनं मंगळवारपासून ते सोमवारपर्यंतची प्रगती किंवा त्याचा फ्लो आहे. मग अजून एक गोष्ट तुम्हाला आवडेल बघायला, की इथे सारे गम पध नी हे पण एक्झॅक्टली 7 चक्रांना रिप्रेझेंट करतात आणि हेच आपलं हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आहे. मग आता आपण काय करूया, की पहिलं डोअर ओपन करूया मूलाधार चक्राचं. मूलाधार चक्राचा जो बीज मंत्र आहे तो आहे लम आणि स्थळ आहे हरिद्वार. मग ह्या लम धातूला किंवा या लम बीज मंत्राला मला ऍक्टिव्हेट करण्यासाठी तिथे 4 प्रवाह तुम्हाला दिसतात. आता हे जे हे मी लघु सिद्धांत कौमुदी किंवा मी नाही, शिवमुनी जे घेतलंय ते पाणिनी व्याकरण किंवा लघु सिद्धांत कौमुदी ह्याच ग्रंथांना आलेले हे सगळे धातू आहेत. धातू म्हणजे काय, की जेव्हा आपल्या हृदयाची जी धडधड चालू असते, ठक ठक किंवा जी धडधड चालू आहे, ती धडधड इज नथिंग बट की तो जो विष्णूचा अंश आहे तो हिट करतो ह्या धातूंना आणि ह्या धातूंना हिट करून तो काय करतो, तो विचारतोय तू का रे, तू जागा आहेस का, आणि इथनं रिस्पॉन्स तिथे जायला पाहिजे. तर तुमच्या बॉडीचं फंक्शन हे व्यवस्थित चालू असतं. आता मूलाधार चक्र जे आहे ते स्पाईनच्या सगळ्यात शेवटचा भाग आहे आणि तिथे 4 महत्वाच्या नाड्या आहेत, व, स, श आणि श. ह्या नाड्यांना कोणते प्लेसेस रिप्रेझेंट करतात, तर कामाख्या मंदिर, त्याच्यानंतर पूर्णगिरी मंदिर उत्तराखंड, पंजाब मधील जे जालंधर शक्तीपीठ आहे ते, आणि उडियान हे पाकिस्तानामध्ये आहे. मी ह्याच्या डिटेलिंग मध्ये नाही जाणार आहे कारण ते खूपच जास्त अवघड होईल आणि खूप कॉम्प्लेक्स आहे ते. तर इथपर्यंत सगळ्यांना कळालंय का? काही क्वेश्चन्स आहेत इथे? नाही, क्लिअर आहे आतापर्यंत. छान. ओके. त्याच्यानंतर जे चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र आहे. इथे 6 धातू आहेत, 6 धातू, आणि तुम्हाला इथे 6 वेगळ्या प्लेसेस, वेगळे स्थळ दिसतात तुम्हाला इथे. आणि ह्याच्यातलं सगळ्यांना ओळखीचं असलेलं स्थळ म्हणजे माहूर रेणुका महाराष्ट्र. सो ही रेणुका देवी आहे, ही रिप्रेझेंट करते लम ह्या धातूला. मग लम धातू म्हणजे काय, तर ही जी जागा आहे शरीरामधली ही आहे काम, क्रोध, मद, मोह, लोभ आणि मत्सर ह्या षडरिपूंची जागा आहे. मग ही जी रिप्रेझेंट करते, ही जी रेणुका देवी रिप्रेझेंट करते, ती कशाला रिप्रेझेंट करते, तर मत्सर ह्या धातूला रिप्रेझेंट करते. म्हणजे मी जर माहूरला जाऊन रेणुका देवीचं दर्शन घेतलं आणि तिथे साधना केली तर माझ्या शरीरातील जी जेलसी हा प्रकार आहे किंवा जो मत्सर आहे त्या धातूवरती माझा कंट्रोल येईल, त्या धातूवरती मला म्हणजे कंट्रोल येईल आणि मग मला बाकीच्या 5 धातूंवरती काम करावं लागेल, जेणेकरून माझं स्वाधिष्ठान हे चक्र, वम हा जो बीज मंत्र आहे हा फुली ऍक्टिव्हेट होईल, म्हणजे माझा प्रवास ऊर्ध्वगामी चालू होईल. आतापर्यंत आपण जे बघितले ते 2 चक्र बघितले. एक बघितलंय, पहिलं चक्र जे बघितलंय ते मूलाधार चक्र, पहिलं चक्र जे बघितलं आपण ते मूलाधार चक्र बघितलंय, आणि दुसरं बघितलंय स्वाधिष्ठान. हे कुठल्या देहाचे चक्र आहे ते, तर स्थूल देहाचे चक्र आहे. ओके, जे आपण सगळ्यात सुरुवातीला स्लाइड मध्ये तिथला रेफरन्स आता आपण इथं वापरतोय. तर स्थूल देहाचे हे 2 चक्र आहेत. आता आपण इथून जातोय स्वप्न शरीरामध्ये, आणि तुम्हाला आता नवीन एक इथे ह्या स्क्रीनवरती जी गोष्ट दिसते ती इथे विष्णूचा तुम्हाला फोटो दिसतोय. तो इथं जेव्हा जे आपण वैष्णव लोक म्हणत होतो, मी पंचायतनचा आता रेफरन्स आपल्याला इथे येतोय. पंचायतन मधले वैष्णव जे आहेत, जे विष्णूला फॉलो करतात, जे कृष्णाला फॉलो करतात, जे रामाला फॉलो करतात, ते जेव्हा ह्या सिक्वेन्स मध्ये जाऊन त्या जागी जाऊन दर्शन घेतलं तर काय होईल की एवढे त्यांचे जे धातू आहेत हे धातू त्यांचे ऍक्टिव्हेट होतील. मग हे असंच का, तर ह्या सिक्वेन्स मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा जे ऋषीमुनी साधनेमध्ये त्यांना जो सिक्वेन्स मिळाला तो हा सिक्वेन्स आहे, आणि ह्या सिक्वेन्स मध्ये केल्यामुळे रम किंवा मणिपूर चक्र जेव्हा ऍक्टिव्हेट होतं त्याचे येणार इफेक्ट, ओके मी त्याच्या डिटेलिंग मध्ये परत नाही जाणार आहे. सो ह्या प्रत्येक धातूचं जसं मी तुम्हाला षडरिपू सांगितले तसे हे 10
ह्या 10 गोष्टी आहेत, 10 वेगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या तुम्हाला ऍक्टिव्हेट झाल्यानंतर रम हा धातू तिथे ऍक्टिव्हेट होईल किंवा मणिपूर चक्र तिथे ऍक्टिव्हेट होईल. पण हेच जर एखादा देवीचा फॉलोअर असेल तर धातू तेच आहेत, पण त्याची जागा बदलल्या. तुम्ही इथे बघताय ते दशमहाविद्या आहेत आणि दशमहाविद्यांमध्ये कम्प्लिटली डिफरंट प्लेसेस आहेत. धातू तेच आहेत. धम धातू तिथेच आहे, डम आहे, दम आहे, त्याच्यानंतर नम आहे, न आहे, प आहे. हे सगळे धातू तेच आहेत, पण जागा प्लेसेस बदलल्यात. कारण तुम्ही कोणत्या अँगलला तुमच्या ब्रह्माकडे जाण्याचा प्रयत्न करताय ते सगळं डिपेंड करेल की तुम्ही कुठे जाऊन आणि कोणत्या शक्तीला फॉलो करताय. त्याच्यानंतर आता आपण अनाहत चक्राकडे जातो. हे कारण शरीराचं चक्र आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता इथे जी इमेज दिसते ती शंकराची आहे. आणि आता 10 च्या ऐवजी तुम्हाला इथं 12 धातू दिसतात. हे 12 धातू हे 12 ज्योतिर्लिंगाला रिप्रेझेंट करतात आणि 12 ज्योतिर्लिंग बहुतेक सगळ्यांना माहिती आहेत की कोणत्या सिक्वेन्समध्ये आपण ते करायला पाहिजेत. का करायला पाहिजेत? आय होप तुम्हाला आता थोडं पिक्चर क्लिअर होत आहे की ती जी एनर्जी आहे किंवा तो जो धातू आहे त्या धातूपासून आपल्याला काय करायचंय, त्याच्या असोसिएटेड असणाऱ्या त्या गोष्टींवर आपल्याला कंट्रोल आणायचंय, कंट्रोल करायचंय. आणि कंट्रोल करून साधनेमध्ये काय करतो आपण की साधनेमध्ये आपण गोष्टींना कंट्रोल करतो, म्हणजे आपलं मन भटकू देत नाही. आणि त्या मनाच्या असणाऱ्या ह्या जे छोटे 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 पार्ट आहेत ते एक एक गोष्ट आपण ती कलेक्ट करत जातो, जी कंट्रोल करत जातो आणि ऊर्ध्वगामी आपण प्रवास करायचा प्रयत्न करतोय. तर इथे अनाहत चक्राचं जे स्थान आहे ते मथुरा आहे आणि धातू यम आहे, यम. त्याच्यानंतर सूर्यवंशी लोक धातू तेच आहेत पण परत त्यांच्या जागा बदलल्या. तर इथं तुम्हाला उज्जैन दिसेल, पुरी दिसेल, गया दिसेल. आणि आधीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा शैव लोक किंवा शिवाला फॉलो करणारे लोक होते तर त्यावेळेस आपण 12 ज्योतिर्लिंग बघितले. तर मग आता त्याच्या पुढचं जे चक्र आहे ते विशुद्धी चक्र आहे. आणि हे विशुद्धी चक्र आहे कुठलं आहे तर हे ब्रह्म शरीरामधलं चक्र आहे किंवा तूर्य शरीरामधलं चक्र आहे. इथे धातू आहेत, इथे धातू नाही आहेत तर इथे स्वर आहेत. आणि हे जे 16 स्वर आहेत संस्कृत मधले हे असे डिफाईन झाले. आणि आता सपोज मला क हा शब्द उच्चारायचा आहे तर क हा जो आहे तो स्पाईन मध्ये जेव्हा ऋषींनी अभ्यास केला आणि ते लिहून ठेवलंय की क हा शब्द जेव्हा उच्चारला जातो तेव्हा स्पाईन मधल्या सगळ्यात शेवटच्या नोडला व्हायब्रेशन तयार होतात, पण त्याला क सोबत अ हा स्वर त्याला अटॅच होतो, म्हणून आपण क हे कंठातनं बाहेर म्हणजे शब्द बोलू शकतो किंवा तो बाहेर येतो. तसंच ह्या 16 जे स्वर आहेत त्यांचा संबंध जो आहे तो 16 कृष्णाच्या 16 कला आहेत, 16 शृंगार आहेत, 16 संस्कार आहेत. हे सगळं इंटरलिंक्ड आहे. तर इथं जो बीज मंत्र आहे तो हम आहे आणि जे स्थळ आहे किंवा जी जागा आहे ती द्वारका आहे. त्याच्यानंतरचं जे महत्वाचं चक्र आहे ते आहे आज्ञा चक्र. हे परत एकदा हे ब्रह्मनाडीतलं चक्र आहे. इथे सूर्यनाडी आणि चंद्रनाडी म्हणजे तुमचं उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी ज्याच्यातनं तुमचा श्वास येतो आणि बाहेर पडतो, ह्या 2 नाड्या आहेत त्या. जेव्हा याच्यात अजून एक नाडी तयार होते जेव्हा दोन्ही नाकांनी एक सोबत तुम्ही श्वास घेता आणि सोडता त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. आणि ही नाडी ऍक्टिव्हेट होणं म्हणजे तुम्ही साधनेच्या एका लेवलला येऊन ऑलरेडी पोहोचलेला असता. तर ही जी जागा आहे हरिद्वार ही सूर्यनाडीची जागा आहे आणि उज्जैन जी आहे ती चंद्रनाडीची जागा आहे. तर तुम्ही जेव्हा अजूनही तुम्ही म्हणजे प्रत्येक जण आपल्या नाकपुडीला हात लावून तुम्ही चेक करू शकता, एक नाडी नॉर्मली प्रत्येकाची चालू असते, एक तर उजवी नाही तर डावी. तर तेच हे आज्ञाचक्र. आणि त्याचा बीज मंत्र जो आहे तो ओम. ओम हा बीज मंत्र आहे. आणि ह्याच्या पुढे आपण ब्रह्मशरीरात गेल्यामुळे जो शब्द असेल किंवा जो बीज मंत्र असेल तो ओमच असेल. पण आता एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपण काय की पंचायतन बघितलं आणि त्याच्यातले 4च देव आतापर्यंत आपण रेफर केले. मग गणपती नेमकं काय करतो तर मुद्गल पुराणात काय सांगितले त्यांनी की मुद्गल पुराणातील अष्टविनायक आणि आपण जे अष्टविनायक नॉर्मली बघतो जे पुण्याजवळ नगर जिल्ह्यातले आहेत किंवा
रायगड जिल्ह्यातले आहेत. ते अष्टविनायक आणि मुद्गल पुराणातील अष्टविनायक हे एकदम वेगळे आहेत. जे पुराणामध्ये अष्टविनायक त्यांनी दिले ते चेन्नईजवळ 2 आहेत, तमिळनाडूत 2 आहेत, धनुष्यकोटीला 1 आहे. त्याच्यानंतर काळली जे शंकराचार्यांचं जन्मस्थान आहे तिथे 1 आहे. लंबोदर हा गणपतीपुळ्याचा गणपती आहे. ज्योतिर्मठ हिमालयातील अजून एक विघ्नराज शंकराचार्य टेकडीजवळचा जो हिमालयातील गणपती आहे तो. धूम्रवर्ण तिबेट लासामध्ये धूम्रवर्ण गणपती आहे, पण तो आता सध्या अस्तित्वात नाहीये. ते शोध कार्य चालू आहे. ते अजूनही शोधण्याचा ॲज पर मुद्गल पुराण लोक प्रयत्न करतायत. पण त्याची जागा जी आहे, जी पुराणामध्ये मेन्शन केली गेलेली आहे ती तिबेट लासाची आहे. मग एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता तुम्हाला एक नवीन चक्र इथे दिसतंय, व्योम चक्र किंवा बोम चक्र म्हणतात त्याला. तर हे फक्त मुद्गल पुराणात त्यांनी रेफर केलंय. आणि ऑफकोर्स ते असेल चक्र बरेच आहेत, पण 7 महत्वाचे चक्र आहेत आपल्यासाठी आणि आतापर्यंत आपण 7 रेफर करतो, 8वं रेफर करतोय. मग गणपतीचा रोल काय सगळ्या ह्याच्यामध्ये? तर जेव्हा एखादं चक्र ऍक्टिव्हेट होतं, मूलाधार चक्र सपोज माझं ऍक्टिव्हेट झालंय, तर ही जी चेतना आहे मूलाधार चक्राची, ती स्वाधिष्ठानकडे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते गणपतीचं काम आहे. म्हणून आपण कोणतीही पूजा करताना, कोणतंही कार्य करताना सगळ्यात आधी गणपतीला पूजतो. कारण गणपतीला आपण रिक्वेस्ट करतो की माझी जी चेतना आहे ती ऊर्ध्वगामी घेऊन जा, वरती घेऊन जा, जेणेकरून मला मानसिक शांतता, मला मोक्षाची प्राप्ती होईल. आणि हीच ती शुद्ध चेतना आहे. आता जे शेवटचं चक्र आहे ते आहे सहस्त्रार चक्र. हे परत ब्रह्म शरीरामधील चक्र आहे. ह्यालाच आपण विश्वरूप दर्शन किंवा समाधी अवस्था म्हणतो. मग ज्याचा जसा देव त्याला तसे दर्शन जे म्हणतो आपण. जर एखादा गणपतीला फॉलो करणारा असेल तर त्याला गणपती हाच ब्रह्म दिसतो. शिव असेल तर त्याला शिव हाच ब्रह्म दिसतो. तसंच विष्णू, तसंच देवी आणि तसंच सूर्य. ही जी जागा आहे ती अयोध्येची जागा आहे आणि त्याचा बीज मंत्र ओमच आहे. पण अल्टिमेटली वेदांनी, पुराणांनी आणि उपनिषदांनी जे सांगितलंय की ब्रह्म जे आहे ते फक्त ओम आहे. फक्त तुम्ही कोणत्या अँगलनं त्याला बघताय त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्या देवाचं दर्शन तसं होत राहील. दॅट्स इट. थँक्यू. आता क्वेश्चन्स विचारू शकता. सुंदर. मंदारजी, माझाच पहिला प्रश्न होता. तुम्ही आता नाडी आणि चक्रांबद्दल सांगितलं. तर जसं म्हणजे स्त्रियांमध्ये आपण वामनाडी किंवा म्हणजे लेफ्ट हँडची नाडी बघतो आणि पुरुषांमध्ये राईट हँडची नाडी बघतो. मग त्याचा आणि ह्या चक्रांचा असा काही संदर्भ असतो का आणि तसा बघितला जातो का जेव्हा? दिस इज अ व्हेरी डिफरंट क्वेश्चन, पण मला असं एकदम आठवलं कारण तुम्ही प्रत्येक चक्रांबद्दल म्हणताना तुम्ही नाडीबद्दल पण थोडंसं म्हणत होता म्हणून. हा, तो संबंध असेल पण तो आयुर्वेदाचा पार्ट आहे. ऍक्च्युअली त्याच्या डिटेलिंग मध्ये मी नाही गेलेलो अजून, पण डेफिनेटली तिथे तसा संबंध आहे. शेवटी आपण जे चेक करतोय ना ते हेच धातूच चेक करतो. जेव्हा एखादा तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातात आणि ते नाडी परीक्षण करतात. नाडी परीक्षण करतात म्हणजे काय, तर ते चेक करतायत की विष्णू जे तुमच्या शरीरामध्ये हार्टबीट्स देतोय, त्या हार्टबीट ज्या ज्या धातूवरती जाऊन हिट करतोय त्या तो धातू हिट झाला. जसं गिटार आहे, ठीक आहे, गिटारची स्ट्रिंग काय करतो आपण, जेव्हा प्ले करतो गिटार तेव्हा त्याच्यामधनं साऊंड येतो. ब्रह्म जो आहे, जो विष्णू आहे, तो प्रत्येक धातू प्रत्येक क्षणाला जाऊन तो हिट करतोय आणि तिथनं तो आवाज येतो की नाही तो स्वतःच ऐकतोय. जर त्याला व्यवस्थित आवाज येतोय तर प्रॉब्लेम नाहीये, पण तो आवाज येत नाहीये तर मग त्या धातूचा प्रॉब्लेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता आपण जाऊया, मी थोडं सोपं एक्झाम्पल घेतो की सपोज कम ह्या धातूला प्रॉब्लेम झालाय, ठीक आहे. तर कम धातू काय रिप्रेझेंट करतो, तर बॉडी मधलं कोलेस्ट्रॉल. ओके, तर कोलेस्ट्रॉल मध्ये ह्या व्यक्तीच्या 100% प्रॉब्लेम असणार. ओके, मग ते कम धातूचं जर आता मग ते अनालिसिस जे करून ठेवलं ना आयुर्वेदामध्ये की किती ठोक्यांमध्ये काय प्रमाणात त्या नाडीचा आवाज तुमच्यापर्यंत आला पाहिजे किंवा व्हायब्रेशन आले पाहिजे, ते आयुर्वेदिक डॉक्टर बरोबर बघून सांगतात तुम्हाला. एक्झॅक्टली त्याच्या आतमध्ये जे बघताय ना ते मी सांगायचा प्रयत्न करतोय.
ते कसं बघतात ते मला माहिती नाहीये. हो, हो. धन्यवाद. धन्यवाद. मंदारजी, एक प्रश्न विचारू का? सो सगळ्यात पहिल्यांदी अप्रतिम प्रेझेंटेशन, सुपर, आणि तुमचं संकलन खूपच छान आहे. आणि म्हणजे षटचक्र आपले, आणि मग ते त्यांची प्रत्येकाचे बीजमंत्र, त्यांची स्थानं, त्या स्थान महात्म्य, आणि हे फार उत्तम तुम्ही माहिती दिली. धन्यवाद त्याबद्दल. एक गोष्ट म्हणजे मला खूप दिवसापासून मी पण त्याचा शोध घेतोय. मे बी आपण त्याविषयी पण थोडंसं डिस्कस करू शकतो नंतर पण, की आता सध्या मॉडर्न योगामध्ये ना बऱ्याच वेळेला आपल्या ह्या चक्रांच्या ऍक्टिव्हेशनसाठी ना काही आसनं सांगण्यात येतात. बऱ्याच वेळेला मी बघतो की मूलाधार चक्र ऍक्टिव्हेशनसाठी काही योगासनं आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मलासन म्हणा किंवा अशी. पण त्याचा संदर्भ मी ऍटलिस्ट 3 आपली संदर्भ ग्रंथ बघितले, त्यात मला मिळाला नाही. म्हणजे हठयोग प्रतिविका, घेरंड संहिता आणि शिवसंहिता, या तिघांमध्ये मला ते यांचे रेफरन्स आसनांचे आणि चक्र ऍक्टिव्हेशनचे मिळाले नाहीत. तर त्यासंबंधी पण मी शोध घेतोय. तर तुमच्या पण अभ्यासात कुठे आलं तर मला आवडेल तुमच्याशी डिस्कस करायला ते. बहुतेक मिळणार नाही. मी हा सेम प्रश्न माझ्या काशीच्या गुरुजींना विचारला होता. तर बरं. असं काही नसतं. जोपर्यंत तुम्ही गुरुच्या समोर बसून गुरुचा तुम्हाला एक दीक्षेचे प्रकार असतात, जसे एक शक्तिपात दीक्षा आहे. जोपर्यंत तुम्ही दीक्षा घेत नाही आणि त्याची साधना नाही करत, ह्याच्यामध्ये शॉर्टकट कुठेच नाहीये. ते जे सगळं चालू आहे ना, ते काय चालू आहे मला माहिती नाही. पण ते म्हणजे माहित नाही मला ते काय आहे ते. म्हणूनच मी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण ते कुठे मला या तिन्ही, कारण हे आपले 3 म्हणजे उच्च लेवलचे संदर्भ ग्रंथ, पण त्यात कुठे मिळालं नाही मला हे. बरोबर आहे. नाही मिळणार ते. चालेल, धन्यवाद. अजून काही प्रश्न? नमस्कार मंदारजी, मला एक प्रश्न होता. म्हणजे हे सगळं खूप नवीन विषय आहे माझ्यासाठी. तो प्रश्न एकदम बेसिक लेवलचा आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला थँक्यू की खूप एकदम डिटेलमध्ये तुम्ही सगळं प्रेझेंटेशन आणि हे एक्सप्लेन केलं. एक प्रश्न, एक ती स्लाइड होती ना की चक्र आणि त्यांची म्हणजे स्थान पुरी, ती एक स्लाइड होती की प्रत्येक चक्राचे कुठलं स्थान आहे, आणि त्याच्यानंतरच्या ज्या डिटेलिंग मध्ये ते बीजमंत्र, वर्णाक्षर, त्यानुसार आणखीन काही स्थानं ऍड झाली प्रत्येक चक्रामध्ये. तर जर का मला आता एखादा म्हणजे यात्रा असं जे म्हणतोय आपण, तर त्याचा सिक्वेन्स कसा असावा, आणि जेव्हा तुम्ही म्हणजे असं म्हणता की तिथे जाऊन साधना करावी, तर ते म्हणजे ते योगा साधना आहे का, की म्हणजे त्याचा काय अर्थ आहे? ओके. साधना त्याच्यासाठी ना तुम्हाला सगळ्यात आधी गुरु करावा लागेल, त्यांच्याकडनं दीक्षा घ्यावी लागेल. ठीक आहे. आणि जेव्हा दीक्षा दिली जाते तेव्हा गुरुच्या डायरेक्शन नुसार तुम्ही ते फॉलो करायचं. म्हणजे नॉट नेसेसरी की मूलाधार, आता सपोज इथे मूलाधाराचे 4 धातू आहेत. नॉट नेसेसरी तुमच्या गुरुला जर वाटलं की फक्त वम ह्या धातूचीच तुम्हाला आवश्यकता आहे, ओके, तर त्याच धातूची साधना ही दिली जाते. त्या धातूला खूप स्ट्रॉंग केलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट स्वाधिष्ठानच्या चे बीज मंत्र दिले जातात. आणि त्याच्यानंतर तिथे कोणता वीक धातू आहे, जेणेकरून तुम्हाला कसं असतं ना, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ह्या जे हे सगळे जे मनाचे विकार आहेत ना, हे सहज कंट्रोलमध्ये येत नाहीत. ओके. तर त्यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तुम्हाला खूप साधना करावी लागते. आणि ते कंट्रोल आलेत की नाही हे कोण चेक करणार, तर ते तुमचे गुरु चेक करणार. ओके. म्हणजे आपली इंडिव्हिज्युअल साधना, म्हणजे काय म्हणायचं, प्रत्येकाची साधना जी दिलेली असेल ती त्याच्याबद्दल आहे हे. हा, प्रत्येक हे तुमच्या स्वतःच्या आत्म्याबद्दल आहे, दुसरं कुणाबद्दलच नाहीये. तुम्हाला कशी जर्नी करायची आहे. ऑफकोर्स मी हे जे रेफरन्सेस घेतलेत हे शंकराचार्यांनी ज्या ह्याच्यात प्रवास केलाय, आणि त्याच्यानंतर जे ग्रंथांमध्ये रेफरन्सेस आहेत, त्या रेफरन्सेस नुसार मी प्रयत्न केलाय की हे प्लेसेस आपल्याला अॅक्युरेट प्लेसेस आहेत. काही ठिकाणी 2-2 प्लेसेस आहेत. म्हणजे हरिद्वारलाच 3-4 धातू आहेत. हरिद्वारला मूलाधार पण आहे. तर तुम्ही जर केअरफुली बघितलं असेल तर हरिद्वारला
ओके. अयोध्या इथे बघा, विशुद्धी चक्रामध्ये अयोध्या पण आहे, विशुद्धी चक्रामध्ये मथुरा पण आहे, विशुद्धी चक्रामध्ये द्वारका पण आहे, प्रयागराज पण आहे, हरिद्वार पण आहे, उज्जैन पण आहे. याचा अर्थ असा आहे का की तिथं तुमचा बीज मंत्र पण आहे आणि धातूचा एक्झिस्टन्स पण आहे. तर त्या जागी गेल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही जेव्हा तिथं आपण जेव्हा दर्शन घेतो, साधना करतो, दर्शन घेतलं म्हणजे काय की त्या धातूवर कंट्रोल आणण्याचा आपण प्रयत्न करतो, आपण रिक्वेस्ट करतो, त्या शक्ती आपल्याकडे आत्मसात करायचा प्रयत्न करतोय, की जेणेकरून त्या धातूवरती, त्या गोष्टीवरती, त्या मनाच्या विकारावरती माझा कंट्रोल येईल. ओके, थँक्यू. नो प्रॉब्लेम. मला प्रश्न आहे, पण म्हणजे त्या स्थानांना जाऊन सुद्धा थोडेफार चेंजेस या चक्रांमध्ये होतात का? तिथे जाऊन पर्टिक्युलर साधना केल्यानेच फक्त चेंजेस होणार? नाही, तुम्ही दर्शन घेतल्यावर सुद्धा तुम्हाला स्वतःला तुमच्यामध्ये फरक जाणवायला लागतो. जर तुम्ही कधीच दर्शन नाही घेतलं आणि तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुमच्या त्या विकारांमध्ये चेंजेस यायला लागतात, तुम्ही खूप पॉझिटिव्ह होतात. आपण तिथे दर्शन, सपोज कोणी बालाजीला जात असेल तर बालाजीला दर्शन घेऊन आल्यानंतर तो आपोआप पॉझिटिव्ह झालेला असतो. तसंच आपण ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतो तेव्हा सुद्धा आपल्याला एक पॉझिटिव्ह वाईब आलेली असते आपल्यामध्ये. आपण सगळं चांगलं चांगलं बोलायला लागतो दर्शन घेतल्यानंतर. ती जी निगेटिव्ह असते, ती निगेटिव्हिटी असते, ती निघून गेलेली असते. म्हणजे जे स्थान महात्म्य आपल्याकडे सांगतात तसं, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन आल्यावरती सुद्धा तुमच्या चक्रांमध्ये फरक पडतो? 100%. ओके, धन्यवाद. अजून कुणाला काही प्रश्न आहे? ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद मंजुळाजी, थँक्यू. आजचा टॉपिक खूपच इंटरेस्टिंग होता असं मला वाटतं, आणि मला वाटतं माझ्या जोडीला सगळ्यांनाच इंटरेस्टिंग वाटलं असेल. सो तुमचे खूप खूप धन्यवाद मंदारजी फॉर टेकिंग अप दिस टॉपिक. आणि एक गोष्ट मला आजच्या तुमच्या ह्या म्हणजे चक्राज रिलेटेड ह्याच्यातून लक्षात आली, की जे तुम्ही आता शेवटी म्हणालात ना ते जास्त पटलं, की तुम्हाला शोध घ्यायचा आहे, की तुम्हाला एक्झॅक्टली कुठल्या चक्राबद्दल विचार करायचा किंवा तुम्हाला काय साधना करायची आहे, कुठल्या ठिकाणी जाऊन काय तिकडनं आत्मसात करायचं, हे मला वाटतं सर्वात जास्त महत्वाचं असतं. आणि मृणालिनींनी जे हे दरवर्षी तिने हा उपक्रम केलेला आहे, मला वाटतं दरवर्षी आमच्याही साधनेच्या विचारांमध्ये थोडासा आणिकच भर पडायला लागलाय या प्रत्येक वर्षीच्या नवरात्रीच्या उत्सवामुळे. सो परत एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कोणाला अजून काही म्हणायचं असेल आजच्या ह्याच्याबद्दल, किंवा मंदारजी तुम्हाला काही म्हणायचं असेल तर? नाही, म्हणजे मृणालीचा खरंच उपक्रम खूप सुंदर आहे आणि तिच्यामुळे माझा 5 ग्रंथांचा अभ्यास झाला. सो खूप खूप धन्यवाद मृणालिनी, थँक्यू सो मच. थँक्यू. मी नेहमी, जसं महेश पण आहे या कॉलमध्ये, महेश आणि तू असे म्हणजे हक्काचे 2 जण आहात, की मी तुम्हाला विनंती करते प्लीज काहीतरी प्रेझेंट करा, आणि तुम्ही कधीच नाही म्हणत नाही. यू आर ऑलवेज रेडी. सो थँक्यू फॉर दॅट. तुम्ही तयार असता म्हणून आपण कार्यक्रम असा छान करू शकतो. नो प्रॉब्लेम. मला अशी एक विनंती करायची होती, की हे जे होतं ते असं आपली सगळी धावती भेट झाली प्रत्येक चक्रावर, आणि हे मला याच्यामध्ये असं आवडेल की आपण बाबा फक्त मूलाधार चक्र, त्याचे धातू आणि त्याची ठिकाणं याच्यावर एक विस्तृत असं लेक्चर, आणि मग असं कधी होऊ शकलं तर छान वाटेल ऐकायला, म्हणजे आणि थोडं जास्त ज्ञानात भर पडेल. करूयात कधीतरी. जॉब करत करत हे सगळं शोधणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. नाही, हे खूप छान होतं, खूपच सुंदर होतं, पण तेच आणखी थोडं कळेल. मे बी पुढच्या चैत्र नवरात्रीत ट्राय करूया. हो हो, नक्की. ओके, शुभरात्री सगळ्यांना. उद्या भेटू परत. थँक्यू, बाय बाय. धन्यवाद. 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 शुभरात्री. शुभरात्री.